नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। स्वागत आहे तुमचं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की एकदा बनवली की आपल्याला वर्षभर काळजी करायचं कामच नाही। तर इथे मी एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा छान असा 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा, त्यामुळे साबुदाण्यामध्ये जे एक्स्ट्रा स्टार्च असतात ना ते रिमूव्ह होतात आणि आपली रेसिपी छान पांढरी शुभ्र होते आणि चवीला अप्रतिम लागते। तर बघा, मस्त असं चोडून धुवून घ्यायचं। बघा, आपण पहिल्यांदा धुतलं तेव्हा दुधासारखं पाणी निघालेलं, दुसऱ्यांदा धुतलं तेव्हा थोडं निथळ निघालेलं आणि तिसऱ्यांदा धुणार ना तेव्हा छान असं ट्रान्सपरंट पाणी येणार आहे। तर बघा, व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आणि नंतर रात्रभर भिजत ठेवायचं साबुदाणा। किमान 6 तास तरी साबुदाणा भिजायला हवा, त्यामुळे छान फुलतो आणि सॉफ्ट होतो। तर रात्रभर मी भिजत ठेवला होता साबुदाणा। सकाळी एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे, सारख्या वाटीने 4 वाटी पाणी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे। गरम झाल्यानंतर 1 वाटी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे। त्या पाण्याची आपल्याला नंतर गरज वाटली तर घालायचं, नाही तर नाही घालायचं। तर बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण फुललेला साबुदाणा यात घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी चिली फ्लेक्स वापरलेले आहे, कमी प्रमाणात वापरले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा। तसेच काळी मिरी सुद्धा वापरू शकता किंवा काळी मिरीचा पावडर सुद्धा वापरू शकता, ते तुमच्या आवडीवर आहे। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। अलीकडे आपण पापड टाकण्यासाठी पूर्वतयारी करून घेऊया। तर इथे मी कूलरचा बॉक्स वापरलेला आहे पापड टाकण्यासाठी। तुम्ही तुमच्याकडे खाट असेल किंवा काही टेबल वगैरे असेल त्यावर घाला किंवा टेरेसवर घाला। तर यासाठी मी वापरलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या ज्या पिशव्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत, त्यांना कट करून छान स्वच्छ धुवून घेतलं होतं। तर त्यावरच मी पापड घालून घेणार आहे आणि ही बघा निपुण कसे डान्स करत आहे। तर बघा, इकडे मी परत आले किचनमध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलं। अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे साबुदाण्याची खीर करपणार नाही। तर बघा, इथे आता 2 बटाटे घेतलेले आहेत, कच्चे बटाटे आहेत। बटाटे आधी किसून घ्यायचे, छिलून घ्यायचे, त्यानंतर मस्त असे ग्रेट करून घ्यायचे आणि ग्रेट करताना जरा काळजी घ्यायची, नाहीतर आपलं बोट सुद्धा कापू शकतं माझ्यासारखं। तर छान असं ग्रेट करून घ्यायचं। अलीकडे मी अधूनमधून साबुदाण्याची खीर ढवळत होते। तर बघा, छान असा बटाटा ग्रेट करून झालेला आहे। बटाटा सुद्धा मी 2-3दा धुवून घेणार आहे, त्यामुळे बटाटा काळा पडणार नाही आणि आपली रेसिपी वर्षभर पांढरी शुभ्र दिसणार। बटाटा धुतल्यामुळे आहे ना त्यामधील एक्स्ट्रा स्टार्च निघून जातात आणि आपण कुठलीही रेसिपी केली बटाट्यापासून तरी ती अप्रतिमच होते। तर बघा, बटाटा धुवून झालेला आहे, एका चाळणीमध्ये मी निथळायला ठेवलेला आहे। पूर्ण असं पाणी निथळून झाल्यानंतर बघा, आपली साबुदाणा ट्रान्सपरंट होत आहे थोडासा। आता आपण इथे घालायचा आहे बटाटा घालायचा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि मला इथे पाण्याची गरज वाटली म्हणून आपण सुरुवातीला जे पाणी काढून ठेवलं होतं ना बाजूला, त्यातलंच अर्धा वाटी पाणी मी घेतलेलं आहे, म्हणजे एकूण 4.5 वाटी पाणी मला इथे लागलेलं आहे। बटाटा घातला नसता तर ते पाणी सुद्धा लागलं नसतं। म्हणजेच 1 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाटी पाणी पुरेसं आहे। बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे, 2 चमचे काळं मीठ घेतलेलं आहे। तुम्ही साधंवालं मीठ सुद्धा घेऊ शकता, पण आपण साबुदाणा पापड उपवासाला खातो, त्यामुळे मी काळं मीठ वापरलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर एक सॉसपॅन घ्यायचा आहे, ज्याला दांडी असते, त्या पॅनमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे। त्याआधी आपण याची थिकनेस चेक करूया। तर बघा, एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर मी थोडंसं बॅटर घातलेलं आहे। बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर आपण थोडंसं बॅटर काढून घेऊया एका पॅनमध्ये। उरलेलं बॅटर गॅसवर तसंच ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि
तसंच ठेवायचं. गॅस बंद केलं तर ते घट्ट येईल आणि पापड आपले व्यवस्थित होणार नाही. इकडे बाहेर येऊन छान असे पडी पापड तयार करून घेऊया. आणि पापड टाकण्यासाठी मी प्लास्टिकला तेल किंवा कशाचाही वापर केलेला नाही. तेल लावल्यामुळे पापड आपले कडू लागतात आणि त्यांचा वेगळाच वास येतो. त्यामुळे प्लास्टिकला तेल लावायचं नाही. असेच पापड पसरून घ्यायचे आणि छान 5 ते 6 तास कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. तर बघा अशा प्रकारे आपले सर्व पापड तयार झालेले आहेत. 5 तासानंतर मी पापड पलटून घेत आहे. तर हे बघा किती इझिली निघत आहे. थोडंसं नखाने प्रेस केलं ना तर निघून जातात. छान असे पापड निघून गेलेले आहेत. काही चिटकले होते त्यामुळे मी त्यांना आत्ताच वेगळे करून घेतले. नंतर पूर्णपणे पापड वाळल्यानंतर ते वेगळे होणार नाही म्हणून आत्ताच करून घेतले आहेत. छान पलटी करून घ्यायचे आणि रात्रभर फॅनच्या हवेमध्ये वाळवून घ्यायचे. तर बघा व्यवस्थित असे काढून घ्यायचे. बॅटर वाचलं होतं त्यामुळे मी पापड स्टीलच्या आणि जर्मनच्या ताटमध्ये सुद्धा सुकवले होते. तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे काढून दाखवणार आहे. ताटाला सुद्धा तेल लावलं नव्हतं. असेच साबुदाण्याचे पापड निघतात. बघा किती इझिली निघालेला आहे. थोडंसं नखाने प्रेस केलं की निघून जातात. छान असे गोल गोल आपले पापड तयार झालेले आहेत. एक पापड मी खूप मोठा केला होता. तो माझ्या आयुष्यातील मी केलेला सगळ्यात मोठा पापड आहे. बघा तुम्हाला सुद्धा दाखवते. 2 हातावर मला पकडायला लागलं. छान असा चपाती एवढा मोठा पापड केलेला आहे. आता त्याला तळण्यासाठी किती मोठी कढई लागेल हे मला सुद्धा माहिती नाही. चला दाखवते तुम्हाला. बघा किती मोठा पापड आहे ते. तर बघा हा पापड सुद्धा किती इझिली निघालेला आहे आणि किती पातळ असा ट्रान्सपरंट पापड झालेला आहे. आता रात्रभर सुकवून घ्यायचा आहे. हे बघा हे जेव्हा मी टाकले होते तेव्हाचा पापड आहे आणि वाळल्यानंतर असे काही दिसतात. तर बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या पापडला. ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तास कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवून घ्यायचे आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे. म्हणजे आपले पापड वर्षभर खराब होणार नाहीत. तर इथे घेतलेलं आहे मी मीठ कढईमध्ये. कढई छान तापवून घ्यायची सुरुवातीला. त्यानंतर काळं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल मीठसुद्धा घेऊ शकता. आणि त्यामध्ये आता आपण पापड भाजून घेऊया. बघा ज्यांना कोलेस्ट्रॉल असेल किंवा तळलेले पदार्थ आवडत नसतील त्यांच्यासाठी हा एक भारी जुगाड आहे. तुम्ही हा जुगाड नक्कीच ट्राय करून बघा. आणि कशी वाटली माझी आयडिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. सांगायला अजिबात विसरू नका. तर छान असं आपलं पापड भाजून तयार झालेलं आहे. एका झाऱ्यामध्ये घेतलेलं आहे. त्याचं सगळं एक्स्ट्रा मीठ आहे ना ते असं हलवून घ्यायचं म्हणजे निघून जातं. त्यानंतर हे जे रेडीमेड पापड असतात पिंगर असतात ते सुद्धा मी इथे छान भाजून घेतलेले आहेत. मी हे भाजलेले पिंगर अधूनमधून माझ्या मुलीला देत असते टाइमपास म्हणून खायला. बाहेरून विकत आणण्यापेक्षा किंवा तळलेले देण्यापेक्षा हा उपाय मला छान वाटतो. तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर बघा मी तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला पापड. तत्पूर्वी आपण भाजलेले पापड कसे दिसतात ते बघूया. बघा किती सुंदर दिसत आहेत. काही करपले आहेत ते जरा स्किप करा आणि याचा आवाज ऐका कसा कुरुम कुरुम आवाज येतो आपल्या साबुदाणा पापडचा. शंकरप्रभूंची महाशिवरात्र आलेली आहे. तर महाशिवरात्रीला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तसेच उपवासाच्या अनेक रेसिपी चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासुद्धा नक्कीच बघा. आता आपण साबुदाणा पापड तळून घेऊया. तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल अगदी थोडं घेतलेलं आहे. जेवढं आपल्याला डेली भाजीसाठी लागतं तेवढंच तेल घेतलेलं आहे. कारण मी भाजी करणार होते. म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबर मंडळीला पापड तळून दाखवावा. तर बघा तेल छान गरम झालं की त्यामध्ये पापड घालायचं आणि थोडंसं झाऱ्याने प्रेस करून छान असा पापड फुलवून घ्यायचा. आपण जो वाढलेला पापड होता ना त्याच्या दुप्पट तिप्पट असा हा पापड फुलतो आणि तळल्यानंतर अगदी खुसखुशीत लागतो. छान लागतो चवीला. एकदम भन्नाट अप्रतिम असे फुलतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये शेअर करा. नवीन असाल तर पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
लाईक करा, कमेंट करा, तसेच शेअरसुद्धा करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. बाय बाय.